नमस्कार मित्रांनो. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की तेजो आपली शाळेत निघालेली असते, तेव्हा शत्रू तिला गाडी आडवी घालून अडवतो. तेजो म्हणते की सोड माझा रस्ता, मला जाऊ देत. तेव्हा शत्रू म्हणतो की नाही, असं कसं मी तुला जाऊ देईन? तुला मी सांगितलं ना, मी तुझ्याशी लग्नच करणार आणि मी तुझ्याशी ते प्रेम केलं आहे, ते काय असं सोडून देण्यासाठी केलं आहे का? तेव्हा तेजो म्हणते की प्लीज माझा रस्ता सोड. शत्रू म्हणतो की हे शत्रूचं प्रॉमिस आहे, लग्न केलं तर तुझ्याशीच करणार, तुला घरात घेऊन जाणार आणि घरातून बेडरूममध्ये. हे ऐकल्यानंतर तेजो म्हणते बास झालं, मला जाऊ देत. शत्रू गाडीवरून उतरवतो आणि म्हणतो की अगं, मी तुझ्यासोबत लग्न करायची इतकी स्वप्न बघितलेत, ते काय अशीच जाऊन देण्यासाठी बघितलेत का? तेजोला खूप वाईट वाटत असतं. शत्रू तिच्यावर जबरदस्ती करत असतो. ती तिथून पळ काढण्याचा मार्ग शोधत असते, पण शत्रू खूप तिला बोलत असतो. तेव्हा शत्रू तेजोला म्हणतो की अगं, तू माझी बायको असतीस तर तुला या फडतूस शाळेत शिकायला येऊन पण दिलं नसतं. तुझ्यासाठी एक चकाचक शाळा बांधली असती आणि तू काय इथे येऊन बसतीयस? तेव्हा तेजो तिथून आपली निघून जाते. शत्रू म्हणतो की हे शत्रूचं वचन आहे, तुला आज बायको करून नेणार. तेजो कशीबशी तिथून पळते आणि एका भिंतीच्या मागे जाऊन लपते. ती खूप रडते. ती म्हणते की नाही नाही, हे असं मी किती दिवस खपवून घेणार? आता मी काही झालं तरी दादाला सगळं सांगून टाकणार. परत तिला शत्रूने दिलेली धमकी आठवते की तू जर घरात कोणाला सांगितलंस, तुझ्या बहिणींची जिंदगी नरक करून टाकेन. हे आठवल्यानंतर तेजो म्हणते की नाही नाही, काही झालं तरी मी बहिणींवर कोणतंही संकट येऊ देणार नाही, मी सगळं सहन करेन आणि मला हे सहन करावंच लागेल, असं म्हणून ती शाळेत जाते. इकडे डॅडींच्या घरी प्रतापराव आलेले असतात. तेव्हा ते आपले वाळूचं कॉन्ट्रॅक्ट डॅडींना देतात. डॅडी म्हणतात की तुमचं काम झालंच म्हणून समजा. इकडे ते म्हणतात की चहा तेवढा खूप छान झाला आहे. तेव्हा डॅडी म्हणतात की का नाही होणार चहा? ह्या चहातली साखर पण तुमच्याच कारखान्यातून आलेली आहे की. बरं, मी काय म्हणतो, आपलं हे नातं आपण मैत्रीचं नात्यात बदलूयाल का? तेव्हा ते म्हणतात की नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? डॅडी म्हणतात की अहो, आपल्या घरी 2 मुलं आहेत, त्यांचं आपण लवकर लग्न उरकून टाकू. तेव्हा ते प्रतापराव म्हणतात की हो, तशी मलाही काही हरकत नाही आहे. डॅडी म्हणतात की काय, माझ्या मुलीचं लग्न दिलं आहे का साध्या घरात लावून? पण आमच्या मुलाचं लग्न आम्ही तोला मुलाच्या घरात देण्याचा प्रयत्न करतो आणि तुमची मुलगी म्हणजे ती संस्कारीच असणार, त्यामुळे आम्हाला जास्त लांब जाण्याची गरज नाही आहे. तेव्हा प्रतापराव म्हणतात की अहो का नाही, तुमच्यासारख्या प्रतिष्ठित घराण्यात माझी मुलगी देणं म्हणजे माझं सौभाग्यच आहे. पण त्याआधी मला माझ्या मुलीला विचारावं लागेल. कसं आहे, संसार तिला करायचा आहे म्हटल्यावर तिचं मत पण बघितलंच पाहिजे. तेव्हा डॅडी म्हणतात की हो, तुमच्याकडे मुलीचा फोटो वगैरे असेलच की? प्रतापराव म्हणतात की हो आहे. ते आपल्या मुलीचा फोटो काढून दाखवतात. डॅडी म्हणतात की याला म्हणतात सुसंस्कृतपणा. ते फोनमध्ये फोटो बघतात आणि आपल्या बायकांनासुद्धा दाखवतात. बायका चांगली आहे म्हणतात. तेव्हा ते म्हणतात की बरं ठीक आहे, मी आता येतो. डॅडी म्हणतात की तुमचा काय निर्णय आहे तुमच्या मुलीचा हे सुद्धा कळवा. ते तिथून निघून जातात. तेव्हा त्यांच्या बायका म्हणतात की अहो, पण एकदा शत्रूला विचारलं असतं तर? तेव्हा डॅडी म्हणतात की त्याला काय विचारायचं आहे, त्याला मी काढलं आहे का त्यानं मला काढलं आहे? त्यावर ते दोघं शांत बसतात आणि ते पूर्ण लग्नाची बातमी पसरवण्याचा प्रयत्न करतात. इकडे धनू खात बसलेली असते घरात. अचानक तिचं घड्याळाकडं लक्ष जातं की पेपर सुरू व्हायला 20च मिनिटात. त्यामुळे ती कशीबशी पळत जाते, पण तिला एकही रिक्षा भेटत नाही. तिला भूक लागते म्हणून ती केळ्याच्या दुकानावर जाते आणि गपागप केळी खायला लागते. तेवढ्यात दत्तू तिथे येतो. तो तिला म्हणतो की काय गं झालं, अशी का बसले? तेव्हा ती म्हणते की एकसुद्धा रिक्षा भेटत नाही आहे. ते म्हणतं काय, अरे मिळत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की बरं चल मग मी सोडतो. तेव्हा तेजो म्हणते काय, तुला मी झेपणार आहे का जाताना? तो म्हणतो तुला बसायचं असलं बस, नाही तर मग बस इथेच. धनू नाईलाजाने त्याच्या सायकलच्या मागं बसते. तो चांगला असतो. तेव्हा धनूच्या मनात येतं की मी याला एवढं काय काय बोलते, पण हाच माझ्या मदतीला धावून आला, मी उगीचच याला बोलते, असं म्हणून ती त्याच्या मागे बसलेला असतो. तो बरोबर वेळेच्या आधी तिला कॉलेजच्या बाहेर सोडतो. तेव्हा धनू त्याला थँक्यू म्हणते. तो म्हणतो की काय म्हटलीस, मोठ्याने बोल. तेव्हा धनू थँक्यू म्हणते. मग ती ओरडते. तेव्हा म्हणतो की बरं ठीक आहे जा. असं म्हटल्यानंतर ती आपली कॉलेजचा पेपर द्यायला जाते आणि तो तिथून निघून जातो. इकडे सिद्धार्थ पूनमला फसवण्याच्या प्रयत्नात असतो. तेवढ्यात पूनमचा त्याला फोन येतो. तेव्हा पूनम म्हणते की सिद्धार्थ, आपण लग्न कधी करायचं आहे? तेव्हा सिद्धार्थ म्हणतो की अगं स्वीटहार्ट, मी तुझा आवाज ऐकण्यासाठी सकाळपासून तरसलो होतो. तेव्हा ती म्हणते की मग हा आवाज आहे ना कायमचाच, लग्न करून रोजच ऐक.
सिद्धार्थ आपला चांगलाच हसत असतो. तो ती गायब होणार असतो, त्यामुळे तिला म्हणतो की बरं ठीक आहे, आपण लवकरच लग्न करू. तेव्हा ती म्हणते की सिद्धार्थ, आपल्याला लवकरात लवकर लग्न केलं पाहिजे. माझ्या बाबांनी एक स्थळ आणलं आहे आणि ते त्यांच्या मागे लागलेत. तेव्हा सिद्धार्थ म्हणतो, मग तू आपल्याबद्दल सांगितलंस का? ती म्हणते, नाही, कसं सांगणार? ते माझ्या प्रेमाचा स्वीकार करतील, पण अरे पण मी 1 महिन्याची प्रेग्नेंट आहे, याचा धक्का त्यांना सहन होणार नाही. सिद्धार्थ म्हणतो की बरं केलंस, नाही सांगितलंस. तेव्हा ती म्हणते की लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे, नाही तर बाबा म्हणतात ते लग्न नाही, पण कमीत कमी साखरपुडा करून घे. मला त्यांना असं जास्त वेळ नाही म्हणता येणार नाही. सिद्धार्थ हसत असतो. ठीक आहे म्हणतो, आपण लवकरच लग्न करायचंच आहे ना, मी तयारीत आहे, असं म्हणून पूनमला आशेवर ठेवतो आणि फोन ठेवतो. सिद्धार्थ म्हणतो की आता हिचे पण दिवस भरत आलेत, असं म्हणून तो फोन कट करतो. पूनम काळजीत असते. इकडे तुळजा बहिणी कामं करत असतात, तेव्हा ती म्हणते की द्या, मी पण काम करते. बहिणी म्हणतात की नाही, तू का काम करशील? अगं तुझं नवीन लग्न झालं आहे. तुळजा म्हणते की अगं आता मी जुनी झाली, आता तरी काम करू द्या. तेव्हा बहिणी म्हणतात की नाही, आता तू आम्ही सगळे गेल्यानंतर तूच काम कर, तुलाच काम करायचं आहे ना, मग आता आराम कर. तेव्हा तुळजा बोलते की बरं ठीक आहे, मग मी बाहेर शतपावली करते, असं म्हणून ती बाहेर जाते. इकडे सूर्या म्हणतो की आता हीच संधी आहे सगळं तुळजाला सांगण्याची, आता सांगितलंच पाहिजे, असं म्हणून तो तुळजाच्या मागे जातो. तुळजाला सूर्या बाहेर गेल्यानंतर म्हणतो की तुळजा, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा तुळजा म्हणते की सांग ना, काय झालं सूर्या? तेव्हा ती म्हणते की सूर्या म्हणतो, अगं मला सिद्धार्थ दिसला होता. तुळजा खूप खुश होते. ती म्हणते की काय, कसा आहे तो, कुठे आहे तू? तुला माहिती आहे सूर्या, माझ्या मनात किती वाईट विचार येत होते. तो चांगला आहे, चल ना आपण त्याला आत्ताच भेटून येऊ. तेव्हा सूर्या म्हणतो की तुळजा, तुला जसा सिद्धार्थ वाटतोय तसा नाही आहे. तुळजा म्हणते की तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा सूर्या म्हणतो की अगं मी त्याला एका मुलीसोबत पाहिलं, मी आधी त्याला पाहिलं होतं, पण मला नक्की नव्हतं की तो सिद्धार्थच आहे की नाही. पण तात्यांना ॲडमिट केलं त्यावेळेस कन्फर्म होतं की तो सिद्धार्थ आहे. तेव्हा त्याला एक मुलगी भेटायला आली आणि ती सांगित होती की ते 1 महिन्याची प्रेग्नंट आहे. हे मी सगळं ऐकलं. तेव्हा तुळजा म्हणते की काय बोलतोयस तुला कळतं आहे का? ती खूप रडते. तेव्हा सूर्या म्हणतो की हो तुळजा, तू जे ऐकतेस ते खरं आहे. तुला सिद्धार्थनी फसवले आणि तो त्या मुलीलासुद्धा फसवणार आहे. तो पैसे घेऊन पळून जाणार आहे. तुळजाला खूप राग येतो. ते ऐकत असते. पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की डॅडी शत्रूला सांगतात की तुमचं आम्ही लग्न ठरवलं आहे आणि इकडे तुळजा सूर्याला धमकी देत असते की मी मैत्रीचं नातं आहे म्हणून मी शांत आहे सूर्या, पण सिद्धार्थनं हे सगळं केलं आहे ना, तर तुला याचे पुरावे द्यावे लागतील आणि जर तुझ्याकडे पुरावे नसतील तर मी आत्ता या क्षणी घर सगळं सोडून जाईन. सूर्या काळजीत पडतो. म्हणतो की येत्या रविवारी ते लग्न करायला येणार आहेत, तुझ्या डोळ्यांनी मी पुरावे दाखवतो. तेव्हा तुळजा त्याला धमकी देत असते आणि माझा सिद्धार्थ असा नाहीच हे सांगत असते. हे आपल्याला लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.